ही बघा काय छान अशी मूर्ती आणि किती मोठी मूर्ती आहे. ही आजची गाडी आपली डॉज ड्युरँगो ब्लॅक कलरमध्ये. आम्ही बघतोय की काही स्क्रॅचेस आहे का जवळून. आई बसली इथं, एकदम थंडी वाजत असेल तिला. मोनाल इकडे आहे आणि हा आमचा व्ह्यू आहे आजचा. नमस्कार मित्रांनो, आज आहे एप्रिल 18 सॅटर्डे आणि आम्ही चाललो आहे नासासाठी. तर आम्ही पूर्ण ट्रिप करणार आहे आता ऑस्टिन, ह्युस्टन आणि रिटर्न बॅक टू डॅलस. आज ऑस्टिनसाठी पहिले आणि त्याच्यानंतर संध्याकाळी आम्ही जाणार आहे हनुमान मंदिर. इथं सर्वात उंच मूर्ती आहे अमेरिकेची हनुमानाची, 90 फुटाची. तर ती बाबांना पाहिजे होती आणि आम्ही पण, मी आणि मृणाल पण याच्या आधी गेलेलो नाही आहे डॅलसला असून सुद्धा. तर आम्ही तिथं चाललो आता दर्शन घेण्यासाठी आज संध्याकाळी. बट पहिले आम्ही ऑस्टिनला एक स्टॉप घेणार आहे. तर मी तुम्हाला सगळं दाखवतो आज पूर्ण कसा दिवस राहणार आहे. आणि नासाचा जो प्लॅन आहे तो उद्याचा आहे. तर आता आम्ही कॅबची वाट पाहत होतो. कॅब येते आमची, मी कॅब ऑर्डर केली आहे. आता आम्ही चाललो आहे एअरपोर्टला. सगळ्यात पहिले जसं मी सांगितलं, ग्लुमी वातावरण आहे आणि बऱ्यापैकी थंडी आहे. बाबा गिअर्ड अप आहे, मी गिअर्ड अप आहे जॅकेटनी. कॅब आमची आता गेटवर आली आहे. ती आतमध्ये येऊ शकते, बट आम्ही म्हटलं वॉक करू थोडंसं सकाळी. तर एक 2 मिनटाचा वॉक आहे. तर आम्ही चाललो आहे गेटसमोर तिकडे. काय वाटतं बाबा? थंडी आहे खूप थंडी आहे. आणि त्यातला आज थोडंसं पाणी पडल्यामुळे सकाळी गारवा आहे हवेत. हां, चांगलीच थंडी आहे आता. तर बस आता आम्ही रेडी झालो आहे. आई आणि मृणाल ऑल सेट आहे तिकडे. बस आता गाडी घेऊन यायची आहे. गाडी घेऊन आलो आम्ही. गाडीत सगळं सामान टाकलं की निघू. आता आम्ही पोचलो आहे एअरपोर्टला. आम्हाला गाडी घ्यायची आहे, तर आम्ही आज चाललो आहे. तर आम्ही आता चाललो आहे. आम्ही प्रीमियम क्रॉसवर बुक केली आहे. दिस इज माय डॅड. सो माझे बाबा मागे आहे. तर आता आम्ही चाललो आहे गाडी शोधायसाठी. कुठली गाडी मिळणार आहे आपल्याला बघू आपण आज. तर मोस्टली डॉज ड्युरँगो म्हणतो आहे तो, बट बघू आपण कुठली गाडी मिळेल त्याच्या हिशोबाने. आता आम्ही चाललो आहे एंटरप्राईजच्या गराजमध्ये. तो मी तुम्हाला दाखवतो किती मोठा बिझनेस आहे हा रेंटलचा. तर इथून रेंटल सुरू होतात अशा आणि पूर्ण त्या शेवटपर्यंत. आणि अजून एक वर फ्लोअर आहे, एंटरप्राईज आहे, तिथून मी रेंटल केली आहे. तर आता आम्ही बघतो आहे कुठल्या गाड्या अवेलेबल आहे यांच्याकडे. आणि त्याच्यानंतर मग मी चूज करेल कुठली अवेलेबल आहे आणि मग ती गाडी आम्ही रेंट करून जाऊ. गाडी आली आमची, आम्ही गाडी चेंज करून घेतली. पण ड्युरँगोच मिळाली आहे. इथं रेंज रोवर उभी आहे, बट त्याचे खूप जास्त एक्सपेन्सिव्ह होती. तर एवढं काही पॉईंट नव्हतं ते घेण्यामध्ये. अजून $40 दिवसाचे एक्स्ट्रा द्यायचे होते. तर म्हटलं नेक्स्ट टाईम घेऊ कुठल्या तरी दुसऱ्या ट्रिपसाठी. आता गाडी आली आपली ड्युरँगो. मी पटकन ती रेकॉर्ड करतो आहे सगळं नीट, की काही स्क्रॅचेस आहे का, काही आहे का, नंतर गाडी रिटर्न करायच्या वेळेस. तर चला आता मी रेकॉर्ड करतो आणि दाखवतो. तर आता मी रेकॉर्ड करतो आहे. ही आजची गाडी आपली डॉज ड्युरँगो ब्लॅक कलरमध्ये. आम्ही बघतो आहे की काही स्क्रॅचेस आहे का जवळून. तर इथं दिसतं आहे म्हणून स्क्रॅचेस थोडेफार. मी बघू शकतो तुम्ही, इथं स्क्रॅचेस आहे थोडेफार. त्याच्यानंतर अजून कुठं काही स्क्रॅचेस वगैरे दिसत आहे का. तशा ह्या गाड्या प्री इन्स्पेक्टेड असतात असे ते म्हणतात, बट आपल्या पीस ऑफ माइंडसाठी हे करून घ्यायचे. बघा इथं स्क्रॅच आहे. त्याच्यानंतर अजून कुठं काही मेजर डॅमेजेस आहे का ते बघून घ्यायचे, म्हणजे आपण सेफ राहू सगळ्या याच्यामध्ये. तर गाडीचे टायर्स वगैरे आहे ते सगळं मी एकदा रेकॉर्ड करून घेत असतो. गाडीला कुठं काही झालेलं नाही आहे, की म्हणजे नंतर जास्त त्यांनी म्हटलं नाही पाहिजे की अरे तुमच्याकडून डॅमेज झाली गाडी. खालच्या साईडनी पण दाखवतो आहे. फायनली आता वाजलेले आहे 10:30. उशीरच झाला आहे आम्हाला सगळं करायसाठी. घराचं डोअर बंद केलं मी. आता गाडी इथं बाहेर उभी केलेली आहे अशी. आई बाबा बसलेले आहे, मृणालसुद्धा बसली आहे गाडीमध्ये. आज मृणाल समोर बसते आहे, कारण की आम्ही पहिले स्टारबक्सला थांबणार आहे आणि थोडं रोड नॅव्हिगेट करायसाठी मला मदत होते. तर आता आम्ही सुरू करतो आहे हा प्रवास आजचा. आता आपण पहिले कुठे चाललो आहे मृणाल? पहिले स्टारबक्सला चाललो आहे. त्याच्यानंतर ओएसिस ॲट द लेक ट्रॅव्हिस, राईट? ऑस्टिनला ओएसिस ॲट द लेक ट्रॅव्हिस नावाचं एक छान असं रेस्टॉरंट आहे. थोडं वॉटरफ्रंट आहे ते. तर आम्ही तिथं जाणार आहे पहिले. आणि आईबाबांनी फुल जेवायच्या गोष्टी घेऊन ठेवलेल्या आहे. आता पोचलो आम्ही, ते मागे येत आहेत. मृणालनी सगळं ट्रॅश घेतलं आहे ट्रॅश कॅनमध्ये टाकण्यासाठी. खूप हवा आहे इथं बाहेर. तर आता आम्ही चाललो आहे स्टारबक्सच्या आतमध्ये. तर चला आता दाखवतो मी पुढे तुम्हाला काय घेतो आम्ही, काय नाही. ड्रिंक्स आल्या आहे, मृणालनी घेतले. आणि फनी गोष्ट आहे की त्यांनी रोहनच्या जागी रोजय केलं आहे.
तर आय डोंट नो काय प्रॉब्लेम झाला होता, तिला ऐकायला नाही आलं मोस्ट प्रॉब्ली, बट फनी आहे. तर हे आहे आईस्ड व्हाईट मोका वेंटी. मृणाल आणि आम्ही दोघं शेअर करतो आहे. नंतर आई बाबांसाठी घेतलं आहे हॉट लाटे व्हॅनिला सिरपचं. त्याच्यानंतर क्रोसॉन आहे, बटर क्रोसॉन. आणि मृणालने तिच्यासाठी घेतलं आहे माचा लोफ, राईट? नाही, चॉकलेट पिस्ताशियो. ओके. मला लिरिक्स नाही आहेत पूर्ण. माहिती आपल्याला नीले नीले अंबर पे चांद जो आए मुझे तडपाए, असंच काहीतरी आहे. असंच काहीतरी आहे. बट आम्ही गाण्याच्या विंड्या खेळतोय. टू बी ऑनेस्ट, मी आणि मृणाल एकदम टट्टी खेळतोय. कच्चा लिंबू आहे. इकडे टॉप परफॉर्मर बसलेली आहे आई. प्रो लेवल वर आहे आई एकदम. तर थोडंसं आम्ही रेकॉर्ड करतो. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है, अगर तुम होती तो ऐसा होता, अगर तुम होती तो वैसा होता. है ना, आहे ना, हेच गाणे स्टार्टिंग आहे ती, राईट? अमिताभ बच्चन. कभी कभी मेरे दिल में ये ख्याल आता है, कभी मेरे दिल में ख्याल आता है कि जैसे तुझको बनाया गया है मेरे लिए. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है. ओ ख्याल हो. तर आता आम्ही पोहोचलो आहे इथं लेक ट्रॅव्हिसच्या इथं. दी ओएसिसला गाडी पार्क केली आहे तिकडे मागे. जी बॅग आहे माझ्याकडे त्याच्यामध्ये बेसिकली आमचे डॉक्युमेंट्स आहे चौघांचेही. ते इम्पॉर्टंट आहे, गाडीतून नाही गेले पाहिजे म्हणून आम्ही सोबत घेतले ते. आणि जाम थंडी आहे इथं म्हणून मी जॅकेट घातलं आहे. बाबांनी, मृणालनी आणि आईनी पण जॅकेट घातलं आहे. बाबांनी तर डबल जॅकेट घातलं आहे. तर आम्ही चाललो आहे इथून क्रॉस करून. आणि हे पूर्ण ते रेस्टॉरंट आहे तिकडे त्या साईडला. यांनी फुल कानटोप्या वगैरे घेऊन घेतलं आहे. तर असं एंट्रन्स आहे दी ओएसिसचा. मी आज जातो, पहिले विचारतो इथं परमिशन आहे का रेकॉर्ड करायसाठी, आणि त्याच्यानंतर मग रेकॉर्ड करून दाखवतो मी तुम्हाला पूर्ण रेस्टॉरंट आतून. तर वेलकम टू दी ओएसिस लेक ट्रॅव्हिस. सनसेटसाठी फेमस आहे, बट आम्हाला सनसेट जमणार नव्हतं. तर आता आम्ही या टाईमला दाखवतो काय करणार आहे आम्ही. टेबल मिळालं आहे 230 नंबर 230वाला टेबल आहे. एकदम वरच्या फ्लोअरला आहे, सेकंड वरच्या फ्लोअरला. त्यांनी अजून वरचा फ्लोअर ओपन नाही केला आहे. तर खाली सगळं असं आहे आणि इथं लेक आहे एकदम जबरदस्त. आता आल्या रेस्टॉरंटवरून फुल एकदम वाईब आणि याचा व्हिडिओ काढताय, पूर्ण वाईबची मजा घेत आहे. आणि आई बसली आहे इथं, एकदम थंडी वाजत असेल तिला. मृणाल इकडे आहे आणि हा आमचा व्ह्यू आहे आजचा. आता जाम थंडी वाजत होती आईबाबांना, त्याच्यामुळे आम्ही आमचा टेबल बाहेरून आज शिफ्ट करून घेतला आहे. आता असा व्ह्यू आहे आमचा. आई बाबा इथं बसलेले आहे, तरी ते जॅकेट घालून बसलेले आहे कारण की जाम थंडी आहे बाहेर आज. तर आता आम्ही थोडेसे स्टार्टर्स ऑर्डर केले आहे, राईट? ऑन्ट्रेज नाही, हे केले ॲपेटायझर्स केले. ॲपेटायझर्स ऑर्डर केले आहे. आणि आईसाठी ऑरेंज ज्यूस केला आहे, बाबांसाठी आणि मृणालसाठी ड्रिंक केलं आहे ऑर्डर, नॉन अल्कोहोलिक पण. आणि त्याच्यानंतर चीज नाचोस केले आम्ही. तर ते सगळं दाखवतो मी तुम्हाला. आणि ऑल यू कॅन ईट चिप्स अँड साल्सा केला आहे कारण की सगळे व्हेजिटेरियन आहे, फक्त तेच खाऊ शकतात इथं. हे टेक्समेक्स प्रॉपर मेक्सिकन रेस्टॉरंट आहे. पण आम्ही मेन व्ह्यूसाठी आलो होतो आणि थोडंसं असंच खाईसाठी की चिप्स वगैरे यांना ट्राय करायचे आहे. तर आम्ही ते करणार आहे. त्याच्यानंतर बस आम्ही थोड्या वेळात निघू इथून हनुमान मंदिरासाठी. मृणालनी ऑल यू कॅन ईट चिप्स ऑर्डर केले आहेत. आता आई बाबा खात आहेत ते साल्सासोबत. आणि अजून एक ड्रिंक बोलवतो आता बाबांसाठी मी. मृणाल इकडे असलेली आहे आणि तिकडे मस्त व्ह्यू आहे बाहेर. आता बघू, भूक लागली होती आणि मी व्हिडिओ काढायचाच विसरलो. आम्ही बऱ्यापैकी खाऊन घेतलं आता. तर हे चीज नाचो बोलवलं आहे, चीज बीन नाचो, राईट? व्हेजिटेरियन. आणि आता या रेस्टॉरंटच्या सगळ्या ग्रिल्सवर तुम्हाला दिसेल की इथं त्यांनी लॉक्स बांधले आहेत, सगळीकडे आहेत आणि प्रत्येक ठिकाणी वर वगैरे. असं आम्ही झालं आहे आमचं इथं आमचं लंच वगैरे करून. आता आम्ही निघालो आहे, सगळे निघत आहेत. तर चला मग आता भेटूया आपण डिरेक्टली गाडीच्या जवळ. आता आम्ही थोडंसं वॉक करून जातो खालीपर्यंत. आणि मस्त झालं आमचं लंच, त्यांना आवडलं त्यांना मेक्सिकन फूड. तर आता बस आम्ही रेस्टॉरंटमधून खाली जाणार आहे. काही विसरली का म्हणाल तू?
मृणाल एक स्नॅप घ्यायसाठी गेली आहे, रेकॉर्ड करता येते. आणि आता आई बाबा आतमध्ये आहे, त्यांना थोडी थंडी वाजते आहे, म्हणून ते बाहेर येणार नाही. आता मृणाल स्नॅप घेते आहे आणि बस मग आम्ही आता गाडीजवळ जाऊ आणि गाडीजवळ गेल्यानंतर परत आता बसू गाडीमध्ये आणि सुरू करू. आता इथून 3 तासाची ड्राईव्ह आहे अजून ह्युस्टनसाठी. आता आम्ही चाललो आहे हनुमान मंदिर. तर हनुमान मंदिर आता आमचा लास्ट स्टॉप राहील, त्याच्यानंतर आम्ही डिरेक्टली हॉटेलला जाऊ आणि तिथं चेक इन करू. आता पोचलो आहे आम्ही पार्किंगजवळ, क्रॉस करतो आहे झेब्रा क्रॉसिंगनी. आई बाबा येत आहेत मागून, बऱ्यापैकी सवय झाली त्यांना आता क्रॉसिंग वगैरे करायची. तर हे इकडे मागे आहे पूर्ण पार्किंग आणि आमची गाडी थोडीशी समोर आहे. आता आम्ही तिकडे जाऊन उभं राहणार आहे. आता आम्ही तिकडे जाऊन गाडीमध्ये बसणार आहे आणि बस निघणार आहे. इथून 3 तासाचा रस्ता आहे पुढे. आता तर चला. आता आम्ही सगळं गिअर अप होऊन आलो आहे, शूज वगैरे नाही घातले आहे, बाबांनी पण नाही घातलं आहे. पाऊस सुरू आहे, कमी झाला आहे थोडा पाऊस. बट आता आम्ही चाललो आहे तिकडे हनुमंत महाराजाचं दर्शन घ्यायसाठी. आणि इतकी छान मूर्ती आहे ही, आणि वाटलं नाही कधी की US मध्ये हनुमंत महाराजाचं असं दर्शन होईल आणि 90 फुटाची मूर्ती असेल. पण मी तुम्हाला दाखवतो आता. ही बघा काय छान अशी मूर्ती आणि किती मोठी मूर्ती आहे, विशाल मूर्ती आहे एकदम, 90 फुटाची. हनुमंत महाराज की जय. चे फोटोज काढून झालेले आहे. थोडं आम्ही समोर जाऊन बघतो आता मूर्ती किती छान अशी आहे. बघा किती उंच अशी मूर्ती आहे ही. आणि बाबा वाचतील आता तिथं सगळी इन्फॉर्मेशन काय आहे मूर्तीबद्दल आणि मग दाखवतो मी तुम्हाला. इथं छोटीशी मूर्ती ठेवलेली आहे गणपती बाप्पाची. आणि बघा किती छान काम आहे केलेलं आहे हनुमंतरायाच्या मूर्तीच्या खाली. यांनी सुद्धा केलं आहे ते. आणि याच्या साईडच्या रेलिंगवर पण खूप छान काम केलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि पाठीमागून मूर्ती अशी दिसते. भरपूर तर नाही बट थोडीफार इन्फॉर्मेशन आहे. स्टॅच्यू ऑफ युनियन असं म्हटलं आहे, अभय हनुमान या मूर्तीला. आणि इनॉग्रेट केलं आहे हे चिन्ह GR स्वामीजींनी 18 ऑगस्ट 2024ला. ट्यूजडे इव्हनिंग्स अभय सेवा असते इथं 7 ते 8 PM म्हणजे संध्याकाळी. त्याच्यामध्ये हनुमान अभिषेकम, त्याच्यानंतर मान्यसूक्त होमम, अर्चना, वादमाला सेवा, त्याच्यानंतर महाआरती, तीर्थप्रसादम सगळं असं होते. आणि तुम्ही इथं ट्यूजडे, फ्रायडे, सॅटर्डे आणि संडे सिंदूर अर्चना आणि वादमाला करू शकता. तर अशी सुंदर अशी मूर्ती आहे हनुमानाची. अशी मृणालच्या नावाची अर्चना करतायत ते आता. मृणालने जस्ट पे केलं आहे. ऑर्डर घेतली आहे आम्ही आता इथून. हे आहे रेस्टॉरंट, खूप असं सुंदर असं रेस्टॉरंट आहे. आता पिकअप केलं आहे आम्ही जेवण. आता आम्ही स्ट्रेट जाणार आहे कुठं मृणाल? हॉटेलला. तर आम्ही हायतलं रिझर्वेशन्स केलेले आमचे स्टेचे आज रात्रीचे, आणि उद्या सकाळी आम्ही मग नासाला जाणार आहे. बट आता आम्ही जेवण पिकअप केलं आहे आणि आम्ही चाललो आहे आता स्ट्रेट इथून आमच्या हॉटेलला. आता मी जे स्क्रीनवर बघतोय, कारण की हॉटेल इथून आहे 34 मिनिट्स. तर 34 मिनिट्स 30 माईलचं डिस्टन्स आहे. आता 8:54 झालं आहे. आम्ही 9:27, 9:28पर्यंत पोचून जाऊ रात्रीचे. तर चला आता आपण भेटूया डिरेक्टली हॉटेलला. तर आता फायनली आम्ही पोचलो आहे. भरपूर ड्राईव्ह झालं आता आमचं, सगळे उतरले आहे. आम्ही पहिले आता चेक इन करतो पटकन हॉटेलमध्ये. आमच्या रूम्सच्या कीज मिळाल्या की त्याच्यानंतर आम्ही सगळं सामान वगैरे घेऊन जाऊ आता. तर आता आम्ही एंटर करतो आहे हॉटेलमध्ये. तर पहिले आता चेक इन करू आणि मग तुम्हाला दाखवतो मी सगळं. चेक इन झालं आहे आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या रूम्सकडे.
तर असं इकडे रूम्स आहे आणि इथं आता छान असा मिरर आहे. तर बस आता एलिव्हेटर आलं आहे आमचं. मी चाललो आहे वर रूम्सकडे आणि मी तुम्हाला रूमचा टूर देणार आहे. तर बॅग्स रेडी आहे आमच्या, गाडी बाहेरच लावली आहे. तुम्हाला परत एकदा रूममध्ये सगळं सामान ठेवल्यानंतर खाली येऊन गाडी पार्किंगमध्ये लावायची आहे. तुम्हाला रूमचा टूर देऊन देतो. तर रूममध्ये एंटर केल्या इथं छान असा आरसा आहे. लॉक करून येतो आणि त्यांनी लॉकिंग सिस्टम वगैरे दिलं आहे. इथं इव्हॅक्युएशन प्लॅन पूर्ण दिलेला आहे. त्याच्यानंतर ही सगळे लोक सेटल होत आहेत. एंटर गेलं तुम्ही इथं पूर्ण क्लॉजेट आहे. त्याच्यामध्ये त्यांनी आयर्नचा टेबल, डेस्क आणि आयर्न जे पण त्याला म्हणतात ते ठेवलं आहे. त्याच्यानंतर हे बाथरूम आहे. खूपच सुंदर बाथरूम आहे. आता मी शूज घातले तर आतमध्ये नाही जात मी बाथरूममध्ये. खूप सुंदर असं बाथरूम आहे आणि इथं बाथटब आहे. तर असं हे बाथरूम आहे आणि त्याच्यानंतर मी रूम दाखवून देतो तुम्हाला. आई ऑलरेडी आली आतमध्ये, बाबा सेटल झाले आहे. त्याच्यानंतर हे असं छानशी अशी रूम आहे ती. हा बेड आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी इथं डेस्क वगैरे दिला आहे आणि स्क्रीन आहे TV आणि त्या साईडनी लेकचा व्ह्यू आहे. मी अशा लॉबीमध्ये बसलो आहे आमच्या हॉटेलच्या स्टेच्या. आईनी मस्त धपाटे बनवून आणलेले होते, म्हणजेच मेथीचे पराठे. आणि आम्ही पनीर बटर मसाला आणला आहे स्पायसी विथ नान आणि थोडा राईस वगैरे आहे. तर आम्ही इथं बसून मस्त जेवतो आहे. तर हा व्हिडिओ मी आता इथं संपवतो आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट करा. तुमच्या कमेंटला मी रिस्पॉन्ड करणार आहे. याच्या पुढच्या दिवशी आम्ही आता पूर्ण नासा फिरलो आहे, तर नासा पण तुम्हाला दाखवायचा पूर्ण प्रयत्न करणार आहे मी. पण तोपर्यंत आता मी हा व्हिडिओ इथं संपवतो आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.